आता आम्ही ते टेम्पलच्या जवळच खायला आलो आहे, निधिवनच्या जवळच. छोले भटुरे आणि चाय वगैरे मागवलं आहे. हो हो, आता तेच खाणं बसतं. सगळ्यांच्या शकलवरती 12 वाजले, सगळे थकून गेले. मला हे धुवायचं आहे आता, मला इचिंग होते त्याच्याने. हाँ इधर इधर लेंगे क्या? आलू चाट. निधिवनच्या बाहेर एक रेस्टॉरंट, रेस्टॉरंटमध्ये असं लस्सी इज हिअर. अस्सी तुस्सी पी जाए लस्सी. भाई फोन अंदर रख. भाई माझ्या पप्पाला ते माकड आहेत, मला लवकर व्हिडिओ काढायला लागेल. माझ्या पप्पाला बिलकुल पण दया नाही. तिकडे पाठी थोडे बाबा लोकांच्या हातामध्ये साप होता. ठीक आहे, मी गप्पा आपली चालते रस्त्यावरती, हळूहळू मला घेतो, पुढून मला घेतो, खेचून पाठी घेऊन जातो. हे सर साप समोर उभं करून टाकलो. आई शपथ, मी जी घाबरली. मी नेहमी घाबरते आणि जेव्हा पण मी घाबरते ना पप्पा हेच करतो. मी कशाने पण घाबरते, ते माझ्या अंगात येऊन टाकणार, माझ्याकडे घेऊन जाणार. बंद झालं, मला ती ऑन आवडते. ओ बेसिकली पप्पाने त्या सापने मला खूप मला घाबरवलं. शिट, मी खूप ओरडले. जो तिकडनं पहिले 10 लोक मला बघत होते की मी काय करते. आता आम्ही इस्कॉन मंदिरमध्ये आहे वृंदावनच्या. पप्पा आणि आशी हॉटेलला गेले कारण की त्या लोकांचं पाय आणि कंबर दुखत होते. आणि आता आम्ही दर्शन वगैरे सगळे झालेले आहेत, गर्दी खूप आहेत. आता भजन झालं तर मंदिर बंद होतील कारण की आता 1 वाजायला आले आहेत ना. सो आता बाहेर जाऊन आम्ही गोपी ड्रेस वगैरे बघणार आहे. मला तो ड्रेस घ्यायचा आहे आणि ह्याला पण काय 2-3 सामान घ्यायचं आहे, तर आम्ही ते बघणार आहे. प्रसाद. तर आता आम्ही कृष्णासाठी कपडे, टोपी, बासुरी वगैरे घेतलं आहे. आता तुलसी माला बघतोय. आता मी गोपी ड्रेस पण घेतलेला आहे. आणि आता मी काय बोलतो त्याला सायकल रिक्षामध्ये बसली आहे. मला लहानपणीपासून टी व्हीवरती बघायचं तर मला खूप मन करायचं. ओ वाव, दिस इज नाईस. ते मूवीमध्ये दाखवायचे ना तशी मस्त वाटते. तर आम्ही हॉटेलला चाललो आहे. शॉपिंग करून झालेली आहे, जास्त काय केलं नाही. माय गॉड, मजा येते. तर आता कितना बजा? तर आता आय गेस वेट आय विल 4:13. ओके, आता 4:13 झालेले आहे. आता आम्ही परत रेडी होतो आहे. मी थोडा वेळ झोपलो हॉटेलला येऊन. आता आम्ही रेडी होतो आहे. पप्पा खाली नाश्त्यासाठी बघायला गेले काय काय आहे. आणि आम्ही आता चाललो आहे काशी घाट, यमुना रिव्हरची आरती घ्यायला. आणि तिकडनं आम्ही प्रेम मंदिर जाणार. आणि ऑन द वे काशी घाटला महादेवचा एक टेम्पल आहे, गोपेश्वर या समथिंग, आय डोंट नो त्याला काय प्रोनाऊन्स करतात. सो तो एक टेम्पल जाणार आहे. सो लेट्स गो.
सो आता आम्ही निघालेलो आहे मंदिरसाठी आणि यमुना घाटसाठी. सो मॅप पाहिजे याला फोनमध्ये. पूर्ण 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 पाणी भरलंय, फ्लड झालं. हेच मंदिर आहे. आता मी आहे गोपेश्वर मंदिरमध्ये. खूप गर्दी आहे पण दर्शन खूप चांगलं झालं. अशी तर कुठे भीडमध्ये राहिली आहे काय माहिती कुठे. सो आता आम्ही यमुनाजी पोचलो आहे. तिकडे बोट्स आहे त्या साईडला खाली. हे बघा इकडे पण आहे बोटिंगसाठी. वाव. हेलो दीदी. हेलो भैया. यमुना आरतीसाठी थांबलोय. इसलिए ये कहना गलत है कि ये ही धर्म या ये ही मजहब या ये ही रिलीजन. इट्स 8 o'clock. आरती हाफवे झालेली आहे. पप्पा हाँ यही से कटेगा. तर आता आम्ही खायला आलोय. दिस इज माय डिलक्स थाली. 10 झाले. डिलक्स थाली. लेट्स ईट. नाही बच्चा. तिला पाणी पियायचंय. किती पेशंटली थांबला होता. आमच्याकडे काय नाही. तर आता 8 वाजलेत. दुसराच दिवस आमचा चालू झालेला आहे ट्रिपचा. आम्ही सगळे आता रेडी झालो आहे. नाश्ता पण झाला. आम्ही पनीरचे पराठे वगैरे खाल्ले. आता गाडी काढून आम्ही चाललो आहे बरसाना, मथुरा, नंदगाव आणि गोवर्धन. सो दिस इज गोपी ड्रेस. मम्मी सोडतच आहे. आशीने माझे केस बनवले कारण की मला छोटी बनवायला आजपर्यंत नाही येत. मॉडल पिक लेके आया वो. दिस इज मॉडल पिक को लेके आया. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आलेलो आहे कृष्णा जन्मभूमीच्या इकडे. थोडंसं Head east on Manisha Road. आम्ही सध्या वॉक करतोय. ते खूप सारे शॉप्स आहेत. आमची आता जन्मभूमी झालेली आहे. आम्ही तिकडनं निघून आता भूतेश्वर महादेवच्या मंदिरला आलेलो आहे. ओ आशी चिडचिड करते. सो दिस इज आवर मंदिर.
आता मंदिर आलेलं आहे, आता दर्शन वगैरे करून बरसानासाठी निघायचं आहे. आता लेट्स सी. हो नाईस. तिकडे खूप आज ब्युटिफुल होतं जन्मस्थळ कृष्णाजीचा. व्हिडिओ वगैरे काहीच काढायला भेटलं नाही, फोन बाहेर होते ना. खूप चांगली सिनरी वगैरे पण होती, सगळं खूप चांगलं चांगलं होतं. आजी आता छोले कुलचे आणायला गेली आहे. त्या बाईला किती दिवस, तिला 2 दिवसांनी छोले कुलचे खायचे होते, कुठे भेटत नव्हते. आता रस्त्याच्या मध्ये भेटले, पप्पानी थांबवले, आम्ही रिव्हर्स चाललो. अशी गेली पण घ्यायला, कुठे दिसत पण नाही मला. तिने लांबून बघितलं, पप्पानी थांबवलं, आता ती घेते. सुवेद 2 दिवसाची तिची विश पूर्ण झाली फायनली. आता देवाला पाणी चढवलं ना तिने. खोले कुलचे मागितले असे. खोले कुलचे, छोले कुलचे. I found a faster route. छोले कुलचे मागितले. गेटिंग रेडी. खोले कुलचे बोल दिया मैंने वापस, छोले कुलचे. गाइस मेरे को कल से क्रेविंग मेरे दिखाने की, और फाइनली एक स्टॉल दिख गया. चलो छोले कुलचे. छोले कुलचे On National Highway. आमची झाड आहे तिथे. आम्ही आता बरसाना पोचलोय. आम्ही छोले कुलचे असे खातो बोनटवरती. नंदन राणे. सगळीकडे खूप ग्रीन ग्रीन आहे एकदम. जिथे पण नजर जाईल एंडपर्यंत सगळीकडे पूर्ण ग्रीन आहे. आता आम्ही छोले कुलचे खाणार. आम्ही पोचलो. पप्पा नाही आला, पप्पाची कमर दुखते. लेट्स गो. खूप डोंगराच्या वरती. तू है ना आगे देख. फोटो बनाए, फोटो बीच में. हाँ बाहर रुकेगी. इकडे मंदिरच्या इकडे पोचलोय. आता वरती आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. खूप जास्त लाईन आहे, खूपच जास्त. Oh my God. Ashi, how are you feeling? Never again. I'm bringing 15 to 20 masks whenever I come to UP or Bihar, man. I kid you not. ऐसा बोलना तो नहीं चाहिए, लेकिन अंदर जाने के बाद जो आंटी लोग हैं ना, उन लोग ऐसे बिहेव कर रहे थे जब पिसाड़लेला कोंबड्या आहेत सगळ्या. आई स्वेयर मैन, they weren't even looking. मैंने बोला, एक आंटी लिटरली रील बना रही थी अंदर. मैं बोला बाद में बना ले भाई, पहले दर्शन कर ले. झीरो सिविक सेंस, झीरो. मी लहान लेट्स गो. फक्त चप्पलसाठी परत त्या गर्दीमध्ये जायला लागणार. चप्पल त्या साईडला. आता आम्ही एक्झिट करून आलेलो आहे. बंदर बाय बाय. ओ माय गॉड. लेट्स सी कसं जातं आता. इथे आम्ही राधाच्या जन्मस्थानला आलो आहे. इकडे त्यांचा जन्म झालेला.
पाणीपुरी खात होते. पप्पा गेला मंदिरमध्ये रोपवेनी. आता इकडे पाणीपुरी खात होते. पप्पासाठी आम्ही थांबलो आहे. लिटरली स्टेअर्सनी चालत गेलो आणि पप्पा आता पाठवून आमच्या रोपवेनी गेला. नेवर माइंड. आता आम्ही मुंबईसाठी निघालेलो आहे. आता मी कपडे पण चेंज करून घेतले आहेत. जस्ट चेंज केले. आम्ही आता 20 आवर्स आहेत आम्हाला मुंबईला पोचायला. तर खायला पण थांबलो आहे. आता चेंज करता तर तोंड धुवून मला खूप इचिंग होते आता आणि मग खायला जाणार. सो येस. तर आईचं मी थोडंसं गॅप करते. ॲक्च्युली वृंदावन जायचं काहीच प्लॅन नव्हतं. अचानक प्लॅन झाला. आणि ते असं बोलतात ना की हर कोई वृंदावन नहीं जा सकता. इफ राधा राणीचा बुलावा असेल आणि त्यांची इच्छा असेल तरच आपण वृंदावन जाऊ शकतो, बनारस जाऊ शकतो, तिकडे फिरू शकतो. आणि लाईक मी हॅपी का आहे कारण की थोडे दिवस पहिलेच तो जो महाभारतमधले कृष्ण आहे ना त्यांचा शो चालला आहे कृष्णावाला. लाईक प्ले चालत होता. तर मला जन्माष्टमीला बघायला जायचं मन होता. बट ते काही रिझन्सच्यामुळे ते पोस्टपॉन्ड होत होतं आणि ते बघायला भेटत नव्हतं. तर आय वॉज लाईक जाऊ दे. बट अचानक मग वृंदावन जायचं होणं तर आणि माझं लाईक तेव्हा मी सॅड झालेली की मी त्या प्लेला जाऊ नाही शकली. मला खूप मन होतं आणि अचानक वृंदावन जाणं झालं तर मी एकदमच हॅपी झाली की ओ हे असं कसं झालं. हे कोइन्सिडन्स तर नाही होऊ शकत असं. माझं फोन लिटरली 2% वरती आहे आणि ही मला इरिटेट करते आणि मी फोन पण बघू शकत नाही. खाऊन झालेलं आहे. पप्पा CNG भरतो म्हणून आम्ही थांबलो. मैं उसको रखने के वो 100 वर्ष आयुष्य आईला. पप्पाचा फोन आला. रात्रीचे 12:45 झालेत. इथे एका पेट्रोल पंपवरती थांबलो आहे. बापरे खूप थंडी आहे. हवा खूप चालते. हवा खूप चालते. थोडा वेळ पप्पाने गाडी थांबवली आहे. तर येस आम्ही बाहेर आलो आहे आता रात्रीचे 2:26 झाले आहेत. इथे मला खूप भूक लागली तर खायला थांबलो आहे. पावभाजी मागवली आहे. पावभाजी. दिस इज आशी. ए भाई उधर से मेरे को दे देना. मेरा ब्लूटूथ दे ना अंदर से. मला जाम भूक लागली आहे. अजून आम्हाला आहेत थोडे. उद्या आम्ही आता किती 3-4 वाजता पोहोचू दुपारचे घरी. मला मी डिनर नाही केलेलं आम्ही कोणी आणि नशीब खायला भेटलं कारण की खूप भूक लागली. चक्कर येत होती. आता पोट भरून खाणार. थंडी खूप आहे यार. आव माझी पप्पा इनकमिंग. 5 पावभाजी फॉर 4 people. आता नाही ना. कॅमेरा आहे. अरे क्या रे लाडले. कितने ओ 8:21 झाले. किती 8:21 झाले? हा 8:21 झाले. सॉरी 8:12 झाले. माझ्या फोनमध्ये असं का दाखवलं? मी उलटं वाचलं. तर एनिवे
तर आता आम्ही इथे कुठेतरी मध्ये परत थांबलेलो आहे. कुठे आहे काहीच माहीत नाही. इथे मध्ये थांबलो आहे आणि इकडनं खाणार आहे आता उडुपी 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 हां. त्याच्यात आम्ही छोले भटुरे आणि डोसा वगैरे मागवला आहे. आता ते खायला थांबलो आहे. इकडनं मुंबई आता 7 to 8 hours आहे. अवतार फुल घाण झालेला आहे. एनिवे 400 किलोमीटर. काय मुंबई इज 400 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. आणि अशा प्रकारे माझी इंग्लिश संपलेली आहे. आता मी चाय पितो, तुम्ही पण प्या. ओके. सो माय चीज मसाला डोसा इज हिअर. किती मोठा आहे. खूप जास्त भूक लागली आहे. लेट्स ईट. ए डोंट टच माय चीज. ओके. Hit that bass line nice and slow. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, grooving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Catch the vibe, keep it alive. So real, so true. This laid back life's just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. And the beat still bumps as the sun says goodbye. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knees. Low riders bounce. हिंगची गोली आहे. अशी आता झोपली आहे. थांब ना. ठेव ठेव ठेव. तिथे हिंगोली. तोंडात टाकणार आहे आता. घेतलेली आहे आता. उद्या लवकर कर लवकर कर. हिंगची गोली. तिला कळलं पण नाही. नको चल. आशो चल. आशो. तर हो, काल आम्ही आज मी शूट करते ते पण कॉलेज जाताना. बट ठीक आहे. एनिवेज काल आम्ही 6 वाजता घरी पोचलो. त्याच्यानंतर मला थोडं माझा बिझनेसचं काय तर काम होता, मग त्याच्यात लागलेली. त्याच्यानंतर मग जेवून डायरेक्ट झोपली. आज मंडे होता आणि आता मी सोमवार पाळते आहे, त्यामुळे मला ते टाईम भेटला नाही ब्लॉग करायचा. तर ट्रिप एकदम चांगल्यापैकी संपली आणि खूप खूप मजा आली. खूप मॅजिकल होतं. मॅजिकल आय डोंट नो कसं समजवतो वर्ड, मला भेटत नाही आहे. बट खूप बरं वाटलं, खूप शांती वाटली तिकडे जाऊन. आणि मला खूप मनामध्ये खूप इच्छा होती पहिल्यापासून जायची. 2-3 प्लेस राहिले. आशीला जमत नव्हतं. आशीला खूप झालेलं फिरणं बॅक टू बॅक. तर 2-3 प्लेसेस तर राहिले, तर ते नंतर जाऊन परत कवर करणार. बट येस, बाकीचे फिरलो. आणि जे जन्मस्थान होता कृष्णाचा मेनली, तो खूप खूप तिकडे चांगलं वाटलं, शांत वाटलं. कारण की तिकडे कोणाला फोन अलाउड्स नव्हते, बिलकुल पण फोन नव्हता. सगळे मोमेंटमध्ये होते आणि सगळे एन्जॉय करत होते आपल्या घरवाल्यांसोबत, आपल्या मुलांसोबत. तर ते तिकडे जरा मजा आली. तिकडे थोड्या वेळ आम्ही बसलो पण. वरती ते थोडं टॉपवरती होतं मंदिर, तर तिकडचा व्ह्यू पण चांगला होता. प्लस मध्ये जे राधाराणीचं जो टेम्पल आहे
तिकडे खूप गर्दी होती. तो पण लाईक माउंटेनच्या वरती आहे. तिकडनं पण व्ह्यू खूप चांगला होता. पण तिकडे गर्दी एवढी जास्त होती ना की तिकडे थांबायला भेटलं नाही. आणि लाईक हिशोबाच्या बाहेर गर्दी होती. आणि आशीला एवढ्या गर्दीमध्ये जायची सवय नाही आहे. तर ती थोडी फ्रस्ट्रेट झाली एंडपर्यंत. म्हणून पुढचे 2 जागे आम्ही फिरलो नाही. आणि मी लाईक तुम्हा लोकांना सगळ्या गोष्टी दाखवायचा खूप प्रयत्न केला की मी हर एक गोष्टी तुम्हाला प्रॉपरपैकी दाखवू. बट जास्त गोष्टी मी दाखवू नाही शकली कारण की तिकडे ऑब्व्हियसली माकडांचा खूप इश्यू होता. ते कधी पण येऊन फोन घेऊन जातील, काय पण घेऊन जातील कळणार नाही. कारण की आमच्यासमोर 2-3 जणांचा फोन वगैरे ते लोक उचलून घेऊन गेलेत. त्याच्यानंतर त्या लोकांना एवढा त्रास झाला ना तर ते आमच्याने नाही झालं असतं. तर म्हणून मी जास्त लाईक पूर्ण टाईम शूट नाही करू शकली, प्रॉपरली दाखवू नाही शकली. आणि कोणत्या कोणत्या मंदिरमध्ये आत व्हिडिओ काढणे अलाउड नव्हते. आणि त्या गर्दीमध्ये व्हिडिओ काढणं खूप हेक्टिक होतं कारण की गर्दी खूपच घाण भरलेली होती. तर व्हिडिओ काढणं इम्पॉसिबल होतं. तरी थोडं ट्राय केलं आहे की तुम्हा लोकांना दाखवू शकू. बट हो, अजून पुढे हळूहळू अजून इम्प्रोवाईज होईल माझं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, हा ब्लॉग आवडेल. तुम्हाला थोडं सगळं नीटपैकी बघायला भेटेल. नीटपैकी आय डोंट नो मी दाखवलं आहे की नाही. बट आय होप यू विल लव इट. आणि लवकरच एक नवीन ब्लॉगसोबत मी येणार. तर तेव्हापर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.